श्री स्वामी समर्थ मित्रांनो, माझ्या चॅनलवरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर श्रावण महिन्यात शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण कसे करावे, तर रोज किती अध्याय वाचावेत, आपण इथे सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर नमस्कार, आज आपण श्रावण महिन्यात शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण कसे करायचे, त्यासाठी कोणते नियम पाळायचे आहे, रोज किती अध्याय वाचायचे आहे आणि पारायणाचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे, आपण इथे सांगणार आहोत. तर शिवलीलामृत म्हणजे काय, तर शिवलीलामृत हा भगवान शिवाच्या महिमेचा वर्णन करणारा अत्यंत पवित्र ग्रंथ आहे. श्रावण महिना हा भगवान शिवाला अत्यंत प्रिय असल्यामुळे या महिन्यात शिवलीलामृतांचे पारायण केल्यास विशेष पुण्य मिळते. अशी श्रद्धा आहे की श्रद्धा, भक्ती आणि सात्विक भावनेने जर हा पारायण करणे सर्वात महत्त्वाचा आहे. त्यामुळे पारायण सुरू करण्यापूर्वी त्यानंतर सकाळी तुम्हाला कोणती तयारी करायची आहे, तर सकाळी लवकर उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावर नाही उठलं तरी चालेल, पण तरी लवकरात लवकर उठण्याची तुम्ही शक्यता करावी. तर सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे, तर पूजास्थान स्वच्छ करावे. त्यानंतर भगवान शिव, माता पार्वती आणि नंदी यांचे पूजन करावे. धूप, दीप, अगरबत्ती, फुले, बेलपत्र, अक्षदा, नैवेद्य अर्पण करावा. त्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप 108 वेळा करायचा आहे. पारायण सुरू करायच्या आधी तुम्हाला जप करायचा आहे. तर रोज तुम्हाला किती अध्याय पठण करायचे आहे, तर रोज तुम्हाला शिवलीलामृत ग्रंथाचे 15 अध्याय पठण करायचे आहे. तर तुम्हाला टप्प्याटप्प्याने करायचे आहे, एकाच दिवशी करायचे नाही. तर मी तुम्हाला सांगते रोज किती अध्याय घ्यायचे. तर तुम्हाला पहिल्या दिवशी 1 ते 3 अध्याय घ्यायचे आहे. समजलं? पहिल्या दिवशी 1 ते 3, त्यानंतर दुसऱ्या दिवशी 4 ते 6, तिसऱ्या दिवशी 7 ते 9 आणि चौथ्या दिवशी 10 ते 12 आणि 5व्या दिवशी 13 ते 15. अशी तुम्हाला 5 दिवस 15 अध्यायाचं पठण करायचं आहे. तर दररोज आपल्याला एक अध्याय तुम्हाला सहजच तुम्ही मनात, म्हणजे समजा तुम्ही रिकामे असले तर तुम्ही एक अध्याय तुम्ही वाचन करू शकता. तर त्यानंतर दररोज आपल्याला वेळेनुसार काही पाणी किंवा अध्याय वाचन करायचं आहे. त्यानंतर शेवटी ग्रंथ पूर्ण करायचा आहे. त्यानंतर पारायणाचे नियम कोणते आहेत, तर तुम्हाला इथे नियम सांगणार आहेत की तुम्हाला नियम कोणते पाळायचे. तर शक्यतो रोज एकाच वेळेला वाचन करायचे आहे. त्यानंतर सात्विक आहार घ्यायचा आहे. कोणाची निंदा चुगली करायची नाही. त्यानंतर राग, मत्सर कोणाशी अत्यंत करू नये. असत्य बोलणे टाळायचे, म्हणजे सत्य बोलायचं, असत्य बोलायचं नाही, खोटं बोलायचं नाही. त्यानंतर वाचन करताना मोबाईल किंवा इतर वस्तू तुम्हाला टाळायच्या आहे. मोबाईल बघायचा नाही, वाचन करताना पाणी प्यायचं नाही, कोणाशी बोलायचं नाही, कुठे बघायचं नाही. एकाग्र चिंतन करून तुम्हाला हे वाचन करायचं आहे. तर प्रत्येक अध्यायानंतर ओम नमः शिवाय याचा जप तुम्हाला करायचा आहे. तेव्हाच तुम्हाला या पारायणाचं फळ प्राप्त होईल. त्यानंतर शेवटी शिवाची आरती करून प्रसाद वाटायचा आहे. आरती पण करायची आहे आणि प्रसाद पण वाटायचा आहे. तर आरती तर तुम्हाला माहीत असेल, शंकरांची आरती कोणती आहे. तर त्यानंतर तुम्हाला पारायण झाल्यानंतर भगवान शिवाचे आभार मानायचे आहेत. त्यांना म्हणायचं आहे की शक्य असल्यास अभिषेक करायचा आहे. गरजू व्यक्तींना अन्नदान करायचं आहे. जे आपल्या दाराशी येतात त्यांना दान करायचं किंवा अन्नदान करायचं. जो भुकेला असेल त्यांना भूक बघायची. जे बिना पाण्याचा येतो, जो पाणी मागतो त्यांना पाणी द्यायचं. ज्यांना दान करायचं असेल, गोंधळी येत असेल, श्रावण महिन्यात गोंधळी पण येतात, त्यांना दान करायचं गव्हाचं किंवा जे ते मागतात ते द्यायचं तुम्ही. तर कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. ग्रंथ समाप्त झाल्यानंतर तुम्हाला कुटुंबासाठी सुख समृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे. सुख समृद्धीची प्रार्थना तुम्हाला कशी करायची हे तर तुम्हाला माहीतच आहे. आपल्या घरासाठी आपण काय सुख शांती देवापुढे मागतो. त्यानंतर तुम्हाला श्रावण महिन्यात श्रद्धा आणि भक्तिभावाने शिवलीलामृताचं पारायण केल्याने मनशांती आणि आध्यात्मिक उन्नती होते आणि भगवान शिवाची कृपा लाभते. अशा भक्तीची श्रद्धा आहे आणि अशा प्रकारे
तुम्हाला हे पारायण समाप्त करायचं आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला हर हर महादेव, ओम नमः शिवाय या 108 मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला श्री शिवाय नमस्तुभ्यम ह्या पण मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. कारण की या पण मंत्रामध्ये इतकी शक्ती आहे की मी तुम्हाला सांगू शकत नाही. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ होता आणि तुम्ही पण ह्या ग्रंथाचं पठण करा. श्रावण महिन्यात खूप अत्यंत प्रभावशाली हा ग्रंथ आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.